निंदा हे महापाप आहे, निंदा हे नरकासमानच आहे, हे भगवंतांनी सांगितल्यानंतर भगवंत तिथं थांबत नसून एक पुढची ओवी, अध्याय नंबर 9, ओवी नंबर 504, देव म्हणतायत, निंदकाचे नाव घेता, निंदकाचे नाव घेता, दोष वाचेसी होय लागता, दोष वाचे सिंह होय लागता, तिशी द्यावया प्रायश्चित्ता, तिशी द्यावया प्रायश्चित्ता, राम राम सर्वथा म्हणावे, राम राम सर्वथा म्हणावे. अर्थ लक्षात घ्या. देव म्हणतात की निंदा करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा जरी नाव आपल्या मुखातून निघालं, निंदकाचे नाव घेता, तर देव म्हणतात की दोष वाचेशी होय लागता, म्हणजे आपल्या वाचेला दोष लागतो. म्हणून त्या वाचेला दोषमुक्त करण्यासाठी तिला प्रायश्चित्त द्यायचं म्हणतात देव. तिशी द्यावया प्रायश्चित्ता. आणि काय प्रायश्चित्त द्यायला सांगितलं देवाने? राम राम सर्वता म्हणावे, म्हणजे देवाचं नाव घ्या, जेणेकरून त्या वाचेमध्ये जे दोष लागले, त्या निंदकाचं नाव घेतल्याने जो दोष लागलेला आहे तो दोष निघून जाईल. परनिंदा हे महापाप आहे, परंतु असं निंदा करणाऱ्या व्यक्तीचं नाव घेणं सुद्धा देव टाळतायत. आणि त्या व्यक्तीचं नाव आपल्या मुखातून आलं तर आपण मुखाचं म्हणजे दोष काढण्यासाठी मुखाने नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा, हे देव या ठिकाणी सांगत आहे. म्हणून किती मोठं पातक हे परनिंदा आहे हे या एका ओवीवरून आपल्याला समजलं पाहिजे. आणि जीवनामध्ये कधीही कोणाचीही निंदा आपल्या मुखातून करू नये, कारण आपल्या सर्वांना भगवंताकडे जायचं आहे, आपल्याला नरकाकडे जायचं नाही आहे. म्हणून सदैव निंदकाचे नावसुद्धा आपल्या तोंडातून निघू नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जर चुकून आपल्या मुखातून परनिंदा करणाऱ्याचं नाव निघालं तर त्या वाणीचा दोष काढण्यासाठी आपण राम राम म्हणजेच भगवंताचं नाव म्हणजेच ओम जनार्दनाय नमः म्हटलं तरी त्या वाणीचे दोष निघून जातील. असं महापाप म्हणजे निंदा आहे.